सोनम रघुवंशी उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये पोलिसांसमोर शरण आल्यानंतर या प्रकरणातले अनेक नवनवे खुलासे पोलिसांकडून केले जात आहे। त्यात सोनम रघुवंशीनं तिचा प्रियकर राज कुशवाह याच्या मदतीने पती राजा रघुवंशीची हत्या केल्याचा गंभीर दावाही आहे। मात्र आता सोनमच्या अटकेनंतर राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचे अनेक नवे कंगोरे पोलिसांकडून जाहीर केलं जात आहे। 11 मे रोजी सोनम आणि राजा रघुवंशीचं लग्न झालं। दोघांच्या सहमतीनंच लग्न झाल्याचा दावा दोन्हीकडच्या कुटुंबियांकडून केलं जात आहे। काही दिवस सोनम ही सासरी राहिल्यानंतर 20 मे रोजी सोनम रघुवंशी पतीसह फिरायला मेघालय येथील शिलाँगला गेली। यावेळी सोनमचं शिलाँगचं पूर्ण नियोजन केल्याचा दावा राजाच्या आईनं केला आहे। यावेळी सोनमनंच शिलाँगचं पूर्ण नियोजन केल्याचा दावा राजाच्या आईनं केला आहे। 23 मे पासून दोघेही अचानक मात्र बेपत्ता झाले। 2 जूनला थेट राजा रघुवंशीचा मृतदेह पोलिसांना सापडला। त्यानंतर सोनमचा शोध सुरू झाला। 8 जून रोजी रात्री उत्तर प्रदेशमधल्या गाझीपूरमध्ये एका ढाब्यावर सोनम सापडली। पण आता या चर्चेत आतापर्यंत कुठेच नसलेला राज कुशवाह समोर आलाय। राजा रघुवंशी जो सोनम हिचा पती होता, त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। तर या हत्येचे प्लॅनिंग करणारी सोनम रघुवंशी ही उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये सापडली। तर असं म्हटलं जातं की सोनमचे राज कुशवाह याच्यासोबत अफेअर होते। तिच्याच सांगण्यावरून राज कुशवाह याने राजा रघुवंशीची हत्या घडून आणल्याचा आरोप केला जात आहे। तर अशा परिस्थितीत प्रश्न असा आहे की ज्या राज कुशवाहासाठी सोनमने आपल्या पतीला मारण्याचं प्लॅनिंग केलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती आहे? सोनमने शरणागती पत्करल्यानंतर आणि तिच्या अफेअरची कहाणी समजल्यानंतर लोकांना आता राज कुशवाह कोण आहे हे जाणून घ्यायचं आहे। सोनमच्या वडिलांचा प्लायवूड कारखाना आहे। राज कुशवाह या कारखान्यात कर्मचारी आहे। तो बिलिंगचे काम करायचा। तर सोनमची येथे राज कुशवाहाशी भेट झाली। त्यानंतर दोघांमधील जवळीक वाढली। कुटुंबाचा दावा आहे की त्यांना त्यांच्या प्रेम संबंधाची काहीच कल्पना नव्हती, म्हणूनच त्यांनी सोनमचे लग्न लावून दिले। जर आपण राज कुशवाह म्हणजेच सोनमचा जो प्रियकर होता त्याच्या पगाराबद्दल बोलायला गेलो तर त्याचा पगार फार जास्त नव्हता। त्याचे वार्षिक उत्पन्न जेमतेम 2 लाखांच्या घरात होते। प्लायवूड कारखान्यात तो बिलिंगचे काम पाहायचा। त्यानुसार त्याचा पगार 15 ते 20 हजार रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते। त्याचे राहणीमानही फारसे उच्चभ्रू नव्हते। तर सोनमची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता राज कुशवाह फारच गरीब होता। पण असे असले तरीही सोनम त्याच्या आकंठ प्रेमात होती। मिळालेल्या माहितीनुसार राज कुशवाहाची कौटुंबिक पार्श्वभूमी ही तशी फारशी चांगली नाही। सोनम त्याच्यापेक्षा खूपच श्रीमंत होती। तिच्या कुटुंबाचे इंदूरमध्ये स्वतःचे घर होते। तिथे तिच्या वडिलांचा एक मोठा प्लायवूड कारखाना आहे। त्या कारखान्यात अनेक कर्मचारी काम करतात। त्यात राज कुशवाह जो सोनमचा प्रियकर आहे तो देखील काम करायचा आणि सोनम कारखान्यात जात असे आणि त्याच दरम्यान दोघांची ओळख वाढली आणि सोनम राज कुशवाहाच्या प्रेमात पडली। तर दुसरीकडे सोनमचा पती राजा रघुवंशी हा वाहतूक व्यावसायिक होता। त्याचा व्यवसाय लाखो रुपयांचा होता। तरीही सोनमला मात्र राज कुशवाहा सोबतच भविष्य एकत्र घालवायचे होते। पोलिसांनी या घटनातील लव्ह ट्रँगल बाबत अधिक माहिती दिलेली नाही। मात्र सध्या केवळ आरोपींना रिमांडवर घेऊन चौकशी केली जात आहे। पण पुढील चौकशीत आणखीही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे।